मी आरक्षण उपवर्गीकरणावरच्या टीकेला गवईंनी उत्तर दिलेले. माजी सरन्यायाधीशांनी टू द पॉइंट उत्तर दिलेले. निकालातून आंबेडकरी जनतेची प्रतारणा नाही, राज्यघटनेला अनुसरूनच उपवर्गीकरणाचा निकाल दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. टीका करणाऱ्यांनी एकदा निकाल वाचावा असंही त्यांनी टू द पॉइंट मुलाखतीत बोलताना म्हटलेलं आहे. टीकाकारांना माजी सरन्यायाधीश गवईंनी उत्तर दिलेले. आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयावरून झालेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश भूषण गवईंनी सडेतोड उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर या निकालातून आंबेडकरी जनतेची कोणतीही प्रतारणा झालेली नसल्याची गवईंनी टू द पॉइंट सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेला अनुसरूनच हा निकाल दिल्याचंही गवईंनी म्हटलंय. टीका करणाऱ्यांनी एकदा निकाल वाचावा असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी गवईंवर टीका केलेली होती. त्याच टीकेला त्यांनी टू द पॉइंट उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सब क्लासिफिकेशन ऑफ रिझर्वेशन्स आहेत तुम्ही जो केला SC/ST सब क्लासिफिकेशन, त्याच्याबद्दल प्रचंड तुमच्यावरती एका काळ टीकाही झाली आणि तुमच्या भूमिकेवरती प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं. स्पेशली बिकॉज तुम्ही ज्या समुदायात येतात किंवा तुमच्या वडिलांनी ज्या समुदायाचं नेतृत्व राजकीयदृष्ट्या केलं, तिथूनच तुम्हाला फार टीकेचा सामना करावा लागला. भरपूर टीका झाली आणि मी नेहमीच समजत आलो आहे की जजेस शुड डिसाइड द मॅटर्स ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉज. कोणाला निकाल तुमचा आवडेल किंवा आवडणार नाही हा क्रायटेरिया राहू शकत नाही. तर भारतीय राज्यघटनेनुसार जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार आपल्याला आपले निवाडे द्यायचे असतात. काही राजकीय पक्षांकडनं विशेष करून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, त्यांनी तर वारंवार तुमच्याबद्दल प्रचंड टीका त्याच्यावरती केली. पण त्यांचं म्हणणं आहे की ही कुठेतरी त्यांनी थेट काही ठिकाणी असं सूचित केलं की ही आंबेडकरी विचारांचीच प्रतारणा आहे, सब क्लासिफिकेशन वगैरे अशा प्रकारे त्यांना क्रिटिसाइज केलं. मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही, इच्छित नाही. आंबेडकरी विचारांची प्रतारणा आहे हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा भारतीय राज्यघटनेला अनुसरून आहे. जी भारतीय राज्यघटनाच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. कोणी टीका करण्याच्या अगोदर कमीत कमी एक अपेक्षा असते की ते जजमेंट वाचावं आणि त्या जजमेंटमध्ये मी एकदा नाही तर अनेकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रिझर्वेशनच्या प्रती काय त्यांचे विचार आहेत कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमधले डिबेट्स त्याचा आधार घेऊनच जजमेंट दिलेला आहे. तर आपण पाहतोय आंबेडकरांनी गवईंवर टीका केलेली होती. त्या टीकेला त्यांनी टू द पॉइंट उत्तर दिलेलं. आरक्षण उपवर्गीकरणावरच्या टीकेला गवईंनी हे उत्तर दिलेलं आहे. या निकालातून आंबेडकरी जनतेशी कोणतीही प्रतारणा झालेली नसल्याचं गवईंनी टू द पॉइंट सांगितलेलं आहे. वंचित आघाडीचे नेते सिद्धार्थजी आपल्याबरोबर जोडले गेलेले. सिद्धार्थजी, टू द पॉइंट मुलाखत माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची घेण्यात आलेली आहे. झी24 तासने ती घेतलेली आहे. कमलेश सुतार सरांनी ती घेतलेली आहे. त्यात त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. आरक्षण उपवर्गीकरणावर जी टीका त्यांच्यावर झालेली होती त्यावर त्यांनी म्हटलंय राज्यघटनेला अनुसरूनच उपवर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे आणि टीका करणाऱ्यांनी तो निकाल वाचावा असं म्हटलंय. कसं आहे की त्यांनी सांगितलं की त्यांनी काही राज्यघटनेची किंवा आंबेडकरी समाजाची प्रतारणा केली नाही म्हणून ते काही खरं होत नाही. आंबेडकरी समाज, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते हे कायद्याचे अभ्यासक असतात. कायदा वाचून आणि व्यवस्थित पद्धतीनं भूमिका मांडतात. कोणीतरी उठून काहीतरी भावनिक मुद्दे मांडत नसतं इथे. त्यामुळे त्यांचं जजमेंट आंबेडकरी जनतेनं वाचलं नसेल, नेत्यांनी वाचलं नसेल, कार्यकर्त्यांनी वाचलं नसेल या भ्रमातून त्यांनी पहिले बाहेर यावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा ती सगळी सुनावणी सुरू होती तेव्हापासून त्या सगळ्या गोष्टीकडे आमचं सगळ्यांचं बारीक लक्ष होतं. ज्या केसमध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भात असलेल्या केसमध्ये ज्या कॅटेगरीचा संबंध नाही ती कॅटेगरी तुम्ही ओढली, त्यात ST. फक्त STतला उपवर्गीकरणाचा विषय चालू असताना यांनी STला त्यात ओढलं. दुसरी गोष्ट, फक्त उपवर्गीकरणाचा प्रश्न सुरू असताना त्यात क्रिमिलियरचा मुद्दा यांनी घुसवला, जी अतिशय असंवैधानिक गोष्ट आहे. म्हणजे OBC मधलं क्रिमिलियर सुद्धा आम्ही मान्य करत नाही. आमचं म्हणणं आहे की ते सुद्धा
चुकीचं आहे आणि असंवैधानिक आहे. यांनी एसटी मध्ये सुद्धा तो मुद्दा त्या ठिकाणी आणला आणि वारंवार त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली, त्यांच्या जजमेंट मधून असेल किंवा सार्वजनिक त्यांच्या वक्तव्यामधून असेल, जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे की एका पिढीला आरक्षण दिल्यानंतर पुढच्या पिढीला त्याचा फायदा मिळू नये आणि नवीन लोकांना ते द्यावं. तर मुळात भूषण गवई यांना एकतर आरक्षणाचं मूलभूत तत्वच कळलं नाही किंवा आरक्षण संपवण्यासाठी जी एक व्यवस्था या ठिकाणी सातत्याने देशात राबते त्यांच्या हातचं बावलं बनून हे त्या ठिकाणी त्या पदावर बसले आणि त्यांनी या पद्धतीचे आरक्षण विरोधी जजमेंट दिलेले आहेत. हा आमचा सरळ सरळ त्यांच्यावरती आरोप आहे. इतकंच नाही, आमचं त्यांना म्हणणं आहे की तुम्हाला जर का म्हणणं, तुमचं जर का म्हणणं नाही आता की आम्ही काही चुकीचं केलं नाही, या की पब्लिक फोरमवरती, पब्लिक डिबेटमध्ये या आणि आंबेडकरी जनतेतल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांसोबत बसा तुम्ही पब्लिक स्टेजवरती आणि बोला 1 to 1 की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं, कुठली गोष्ट घटनाविरोधी आणि कुठली गोष्ट घटनेला धरून आम्ही सांगतो तुमच्या जजमेंट मधली. हे आता केवळ पदावर असतानाच नाही, पदावरून पाय उतार झाल्यानंतरही भूषण गवई ज्या पद्धतीनं भूमिका मांडतायत त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हे एक आरक्षण विरोधी नीतीचा भाग म्हणून ते काम करतायत.